नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 6वी या वर्गातील मराठी विषयातील पाठ्यपुस्तकातील राष्ट्रगीत व प्रतिज्ञा पाहणार आहोत. मित्रांनो, याआधी आपण इयत्ता 6वी या वर्गातील पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेतलेला आहे. त्याचबरोबर या पाठ्यपुस्तकामधील भारताचे संविधान भाग क्रमांक 1 आणि 2 हे देखील आपण पाहिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून ते मागील व्हिडिओ पाहिले नसेल त्यांनी ते व्हिडिओ आधी पाहायचे आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मित्रांनो, आपल्या इयत्ता 1ली पासून ते कॉलेजच्या वर्गापर्यंतचे जे काही पाठ्यपुस्तक आहे त्यामध्ये राष्ट्रगीत व प्रतिज्ञा दिलेली असते. हे काही तुमच्यासाठी नवीन नाही. तरी देखील आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेणार आहोत आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा मित्रांनो, प्रत्येक राष्ट्राचा एक राष्ट्रध्वज असतो आणि हा राष्ट्रध्वज जेव्हा फडकवला जातो त्यावेळेस आपण आपलं राष्ट्रगीत म्हणत असतो आणि हेच राष्ट्रगीत आता आपण म्हणायला सुरुवात करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष माघे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. तर बघा मित्रांनो, आपण जेव्हा राष्ट्रगीत म्हणत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये एकतेची व राष्ट्रीयत्वाची ऊर्जा निर्माण होत असते. ज्यावेळेस आपण हा राष्ट्रध्वज फडकवतो, आपल्या भारताचा राष्ट्रध्वज जेव्हा फडकवतो त्यावेळेस बरोबर हे राष्ट्रगीत आपण म्हणायला सुरुवात करतो आणि त्यावेळेस प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रीय एकतेची व सहिष्णुतेचा संदेश हे राष्ट्रगीत आपल्याला देत असतं. असं हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेलं आहे. आता पाहूया पुढे आपली भारताची प्रतिज्ञा. आपण मित्रांनो प्रतिज्ञा करतो पण त्या पद्धतीने वागत नाही. तर आपल्याला आपण ज्या पद्धतीने प्रतिज्ञा करतो त्या पद्धतीने आपलं वर्तन देखील असलं पाहिजे. तर पाहूया प्रतिज्ञा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. तर अशी आपण शाळेमध्ये प्रतिज्ञा करत असतो. पण कधी कधी कळत न कळत आपल्याकडनं ह्या काही मुद्द्यांचा म्हणजे ह्या काही तत्वांचं पालन काटेकोरपणे होत नाही. आजकालचे जे विद्यार्थी खूप हुशार होत चालले आहेत ते कुठेतरी आपले मूल्य विसरत चालले आहे. जसं की पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्यांचा कळत न कळत त्यांच्या हातून तोंडून अपमान होत असतो. तर आपल्याला असं करायचं नाही. आपले जे भारतीय मूल्य आहेत ते आपल्याला जोपासायचे आहेत आणि त्यातच आपलं काय आहे, कल्याण आहे, भलं आहे आणि सगळ्यांबरोबर प्रेमाने एकोप्याने वागायचं देखील आहे. अशी ही आपण प्रतिज्ञा केलेली आहे इथे. आणि ही प्रतिज्ञा कोणी लिहिलेली आहे तर त्यांचं नाव आहे पायदीमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही भारताची प्रतिज्ञा लिहिलेली आहे. तर मी आता आशा करते की प्रत्येक भारतीय मूल किंवा मोठे नागरिक देखील या प्रतिज्ञेचं काटेकोरपणे पालन करतील.
मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, भारताचे संविधान दिलं जातं, त्यामागे फक्त एकच उद्देश असतो की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती हे मूल्य रुजलं गेलं पाहिजे. त्यासाठी हे राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि भारताचे संविधान हे पाठ्यपुस्तकामध्ये दिलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा पाहिलेली आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण भारत माता हे गाणे पाहणार आहोत, जे शांता शेळके यांनी लिहिलेलं आहे. खऱ्या अर्थाने आता आपलं इयत्ता 6वी या वर्गातील पाठ्यपुस्तकाच्या पाठांचं आणि कवितेंचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.